Hello guys, welcome to our YouTube channel OK Physics. I hope you all are doing well आणि तुम्ही अभ्यास पण करताय पॅरलली अशी मी अपेक्षा करतो तुमच्याकडनं. तर आपण चॅप्टर नंबर 1 कंप्लीट केला आहे. आता आपण जाऊ चॅप्टर नंबर 2 कडे. मॅथमॅटिक्स क्लास 10 पार्ट 1 आपण बघतोय. तर त्याच्यात चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आपण कंप्लीट केला. तर आता जो तुमचा चॅप्टर नंबर 2 आहे, चॅप्टर 2, त्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर हा चॅप्टर आता आपण बघणार आहे. याला पण आपण रिव्हिजन मोडमध्ये बघू, म्हणजे खूप सोप्या पद्धतीने आपण याला समजण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ज्यांना मॅथ्स टफ जातं, मॅथ्स ज्यांना समजत नाही, थोडे प्रॉब्लेम्स येतात, त्यांनाही मॅथ्स इझी वाटायला लागेल आणि मॅथ्स समजायला लागेल, है की नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही पॅरलली अभ्यास करत राहा, एक एक लेक्चर बघून प्रॉब्लेम सेट सॉल्व करत राहा. काही तुम्हाला प्रॉब्लेम आले तर आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारा. तर ठीक आहे, आपण चॅप्टर नंबर 2ला सुरुवात करू. चॅप्टर नंबर 2, त्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर याच्यात बघा, याच्यात आपण काय काय शिकणार आहे ते बघू. याच्यात आपण शिकणार आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, ही एक गोष्ट बघणार आहे. अजून याच्यात बघणार आपण मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याला कोणत्या कोणत्या मेथड्सने आपण सॉल्व करू शकतो. याच्यात अजून आपण बघणार आहे नेचर ऑफ रूट्स, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, नेचर ऑफ रूट्स. बघा, रूट्स म्हणजे काहीच नसतं, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन्स असतं. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन्स म्हणजे काय तेही मी तुम्हाला सांगेल जसं जसं आपण पुढे जाऊ. त्याच्यात आपण अजून बघणार आहे याच्यात रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट्स, रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट्स. ते जे रूट्स आपण काढले आणि हे जे कोएफिशियंट्स आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, त्याच्यात काय रिलेशन आहे ते पण आपण बघू. आणि शेवटी बघू ॲप्लिकेशन्स, शेवटी बघू ॲप्लिकेशन्स. तर बघा, याच्यात टोटल तुमचे प्रॉब्लेम सेट 6 आहे या चॅप्टरमध्ये. तर आपलं पण जवळपास 6 ते 7 लेक्चर आपण ह्या चॅप्टरला घेऊ. तर जवळपास 6 to 7 लेक्चर्स, 6 to 7 लेक्चर्समध्ये तुमचा चॅप्टर कंप्लीट करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेल, म्हणजे ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना हा चॅप्टर खूप इझिली हा समजून जाईल आणि हेच तुम्हाला बोर्ड एक्झाम्समध्ये लिहायला इझी जाईल. तर ठीक आहे, आपण आता चॅप्टरकडे वळू की काय असतं मग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे काय. क्वाड्रॅटिक, QUADRATIC. काहींना माझी रायटिंग समजत नसेल तर त्यांच्यासाठी स्पेलिंग सांगतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे काय. बघा, तुम्ही मागच्या तुमच्या जर क्लासमध्ये बघितलं असेल 9th वगैरेमध्ये तुम्ही शिकलात की पॉलिनॉमियल्स असतात, हे की नाही. पॉलिनॉमियल्स, पॉलिनॉमियल्स म्हणजे काय, पॉलिनॉमियल्स. तर बघा, पॉलिनॉमियलमध्ये काय असतं, एक व्हेरिएबल असतं, व्हेरिएबल म्हणजे XYZ काही असू शकतं, आणि कोएफिशियंट्स असतात. कोएफिशियंट्स म्हणजे तुम्ही सध्यापुरता समजण्यासाठी कॉन्स्टंट्स घेऊ शकता की 1 2 3 काही नंबर असू शकतं. तर हे पॉलिनॉमियल्स असतं बघा. आणि या पॉलिनॉमियलला जर डिग्री 1 असेल, या पॉलिनॉमियलची जर डिग्री 1 असेल, डिग्री म्हणजे काय मी तुम्हाला मागच्याच याच्यात सांगितलं जेव्हा आपण मागच्या चॅप्टर बघत होते, डिग्री म्हणजे पॉवर. त्या पॉलिनॉमियलची जर डिग्री 1 असेल, डिग्री 1 असेल तर ते असतं तुमचं लिनियर पॉलिनॉमियल. काय असतं, लिनियर पॉलिनॉमियल. डिग्री जर 1 असेल तर लिनियर पॉलिनॉमियल, आणि डिग्री जर 2 असेल, डिग्री जर 2 असेल तर ते असतं तुमचं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल हे तुम्हाला उदाहरणसहित मी सांगून देईल, टेन्शन घेऊ नका, समजेल धीरे धीरे गोष्टी. एवढं सध्या लक्षात ठेवा की डिग्री जर 1 असेल तर त्याला म्हणतात लिनियर पॉलिनॉमियल, डिग्री जर 2 असेल तर त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, बरोबर. तर अशा पद्धतीने हे असतं. तर मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, मी थोडं शॉर्टकट वापरतो. QE म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन.
बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, तर काय करायचं, हे जे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल जे असतं ना, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, तुम्हाला एक्झाम्पल घेऊन पण सांगेल, याला जर आपण इक्वेट केलं कशाला, इक्वेटेड टू 0, इक्वेटेड टू 0 इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे जे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला जर आपण 0ने इक्वेट केलं ते असतं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ते काय असतं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा तुमच्या बुकमध्ये काही एक्झाम्पल दिले, ॲक्टिव्हिटी 1 दिली आहे ती बघू. बघा त्याच्यात क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर अँड क्वाड्रॅटिक. बघा काही पॉलिनॉमियल्स दिले, हा दिला एक 5x + 9 बरोबर, अजून दिलं आहे x² + 3x - 5, एक दिलं आहे 3x - 7, एक दिलं आहे 3x² - 5x, आणि एक दिलं आहे बघा इथं लिहितो 5x², एक दिलं आहे 5x², बरोबर. तर अशा पद्धतीने तुमच्या बुकमध्ये ॲक्टिव्हिटी दिली आहे, तर तुम्ही प्रयत्न करा ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करण्याचा. तर बघा आता याच्यात काय, बघा 5x + 9, इथे एक्सची डिग्री काय आहे, बघा काहीच नाही म्हणजे 1, बरोबर. पॉवर काय, हे बघा हा 3x - 7, इथे एक्सची डिग्री काय, काहीच नाही म्हणजे 1. तर हे दोघं तुमचे काय झाले, डिग्री 1 आहे म्हणजे काय, लिनियर पॉलिनॉमियल. डिग्री 1 आहे म्हणजे काय, लिनियर पॉलिनॉमियल. आता बघा x² + 3x - 5, याच्यात बघा मॅक्झिमम डिग्री काय, इकडे बघा 2, याच्यात बघा 3x² - 5x डिग्री काय आहे 2, आणि हे 5x², याच्यात पण डिग्री काय आहे 2. तर हे तिघं तुमचे काय झाले, तिघं झाले तुमचे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. समजलं. बघा डिग्री 1 असेल तर लिनियर पॉलिनॉमियल, डिग्री 2 असेल तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, बरोबर. डिग्री 2 असेल तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता ह्याच क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला जर आपण इक्वेट टू 0 केला, फॉर एक्झाम्पल बघा एक इक्वेशन आहे तुमचं x² + 3x - 5, x² + 3x - 5, याला जर आपण इक्वेट टू 0 केलं तर हे झालं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे झालं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात येते, क्वाड्रॅटिक इक्वेशन. अजून एकात तुम्ही कोणतंही इक्वेशन घेऊ शकता बघा, 3x² - 5x, 3x² - 5x, 3x² - 5x इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे पण झालं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. नंतर शेवटचं बघा 5x², याला जर 0 इक्वेट केलं, हे पण झालं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात येते. बघा ह्या दुसऱ्यामध्ये काय आहे, हा जो थर्ड टर्म आहे तो नाही आहे, आणि याच्यात जे दोन टर्म आहेत ते नाही आहे, तरी तिघं क्वाड्रॅटिक इक्वेशन तुमचे असतील. तर बघा याच्यावरून आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म बनवू. तर हा तुम्ही हे थोडं लक्षात ठेवा की क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ऑफ द फॉर्म ax² + bx + c इज इक्वल टू 0. बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ऑफ द फॉर्म ax² + bx + c इज इक्वल टू 0. ax² + bx + c इज इक्वल टू 0. बघा तुमच्या बुकमध्ये एक एक्झाम्पल दिलं आहे, तर ते एक्झाम्पल पण मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. कसं सॉल्व करायचं तेही मी तुम्हाला सांगतो. बघा बुकमध्ये पेज नंबर 30वर एक एक्झाम्पल दिलं आहे, मी लिहून नाही दाखवत, फक्त तुम्ही बुक जर समोर असेल तर तुम्ही वाचू शकता ते. बघा ते एक्झाम्पल काय, संकेत परचेस्ड अ रेक्टँग्युलर प्लॉट हॅव्हिंग एरिया 200 m². बघा रेक्टँग्युलर प्लॉट आहे, एरिया 200 m². लेंथ ऑफ द प्लॉट वॉज 10 मीटर मोर दॅन इट्स ब्रेथ. लेंथ किती आहे, 10 मीटर मोर दॅन ब्रेथ, बघा काहींना माझा अक्षर समजायला थोडा प्रॉब्लेम येईल, थोडं तेवढं तुम्ही ॲडजस्ट करा प्लीज. लेंथ इज 10 मीटर मोर दॅन ब्रेथ. काय फाइंड करायचं आहे, फाइंड द लेंथ अँड ब्रेथ, फाइंड लेंथ अँड ब्रेथ, लेंथ अँड ब्रेथ. तर बघा याच्यावरून आपण सोल्युशन काढू या एक्झाम्पलचं.
बघा सोल्युशन काय आहे, लेट द ब्रेड्थ ऑफ प्लॉट बी एक्स मीटर. ब्रेड्थ काय करा, एक्स मीटर कन्सिडर करा, ब्रेड्थ बी एक्स मीटर, बरोबर. मग लेंथ काय होऊन जाईल, देअर फॉर लेंथ काय सांगितलं आहे 10 मीटर मोर. लेंथ काय सांगितलं आहे 10 मीटर मोर, म्हणजे एक्स प्लस 10 मीटर. बघा ब्रेड्थ जर एक्स कन्सिडर केली तर लेंथ काय होऊन जाईल एक्स प्लस 10, बरोबर. तर अशा पद्धतीने एरिया काय दिला आहे, एरिया इज इक्वल टू, एरियाचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ. एरिया ऑफ रेक्टँगल काय असतं, लेंथ इंटू ब्रेड्थ. बघा एरिया दिलं आहे आपल्याला 200 इज इक्वल टू लेंथ काय एक्स प्लस 10 इंटू एक्स. तर 200 इज इक्वल टू, याला ब्रॅकेट ओपन करा, आधी याला मल्टिप्लाय होईल नंतर याला मल्टिप्लाय, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर 10 इंटू एक्स प्लस 10x. थोडं रिअरेंज करा, एक्स स्क्वेअर सॉरी इथं 10x प्लस 10x हा मायनस होऊन जाईल इकडे गेल्यावर, मायनस 200 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 200 इज इक्वल टू 0. बघा हे तुमचं एक इक्वेशन बनलं. हे इक्वेशन आहे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतं इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आता हे जर इक्वेशन जर सॉल्व केलं आपण, हे इक्वेशन जर सॉल्व केलं तर काहीतरी एक्सची व्हॅल्यू येईल, काहीतरी एक्सची व्हॅल्यू येईल. तर हेच आपल्याला बघायचं आता आहे की हे इक्वेशन्स कसे सॉल्व करायचे, हे इक्वेशन्स कसे सॉल्व करायचे ते बघू. त्याच्यासाठी बघा तुमच्या बुकमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, तर ती ॲक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, आहे की नाही. खूप इझी ॲक्टिव्हिटी आहे. बघा त्याच्यात काय काय विचारलं आहे, ठीक आहे. काहींना जर जमत नसेल तर मी ती सॉल्व करून दाखवतो. ॲक्टिव्हिटी त्याच्यात इक्वेशन दिलं आहे बघा, इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 5. दुसरं इक्वेशन दिलं आहे 3x स्क्वेअर मायनस 5x. आणि तिसरं इक्वेशन दिलं आहे 5x स्क्वेअर, बरोबर. असे 3 इक्वेशन दिले, बरोबर. राईट द पॉलिनोमियल्स इन द इंडेक्स फॉर्म, ऑब्झर्व द कोएफिशियंट अँड फिल इन द बॉक्सेस. ऑब्झर्व द कोएफिशियंट अँड फिल इन द बॉक्सेस. बघा आता पहिल्याचं त्याने काय विचारलं आहे, कोएफिशियंट्स ऑफ एक्स स्क्वेअर आर, कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर आर. बघा पहिल्यामध्ये एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट काय, बघा काहीच नाही म्हणजे 1. दुसऱ्यामध्ये काय 3 आणि तिसऱ्यामध्ये 5. कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर आर 1, 3, 5. आता बघा पुढचं त्याच्यात काय विचारतोय तो, कोएफिशियंट ऑफ एक्स आर, कोएफिशियंट ऑफ एक्स, एक्सचं याच्यात बघा 3, याच्यात मायनस 5 आणि याच्यात एक्सची टर्म नाहीच आहे म्हणजे 0, एक्स म्हणजे 0. 3 मायनस 5 अँड 0. आता ते काय म्हणतं शेवटचं बघा कॉन्स्टंट्स टर्म. बघा याच्यात पहिलं कॉन्स्टंट काय आहे -5. याच्यात काय, याच्यात कॉन्स्टंट 0च आहे, काहीच नाही 0. आणि याच्यात पण 0, तर याच्यात पण 0. -5 0 0, बरोबर. लक्षात येतं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ही ॲक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व करा. हिअर कॉन्स्टंट टर्म ऑफ सेकंड अँड थर्ड पॉलिनॉमियल इज 0. तर मी तुम्हाला ॲक्टिव्हिटी पण सॉल्व करून दिली. ज्यांना जमत नसेल तर तुम्ही या व्हिडिओमधनं ते बघू शकता. आता बघा पुढे काय दिलं आहे त्यांनी, हे क्वेश्चन. आता आपण जे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवलं आहे ते कसं सॉल्व करायचं, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवलं ते कसं सॉल्व करायचं. तर आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म काय असतो, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. यालाच म्हणतं स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथं बघा a, b अँड c आर रियल नंबर्स, म्हणजे रियल नंबर्स म्हणजे असे नंबर्स जे रियल लाईनवर आपण नंबर लाईनवर शो करू शकतो, बरोबर. ए बी सी अँड रियल नंबर्स. आणि एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, ए शुड नॉट बी इक्वल टू 0. खूप इम्पॉर्टंट नोट आहे. ए 0 तुमचा नाही पाहिजे, ए 0 तुमचा नाही पाहिजे, लक्षात राहील. बघा तुमचा बी किंवा सी 0 असलं तर चालेल, बी किंवा सी 0 असलं तुमचं तर
चालेल, पण ए तुमचं 0 असायला पाहिजे का? नाही. आता फॉर एक्झाम्पल बघा, हा एक जनरल फॉर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. तर बी जर 0 राहिला तर काय होऊन जाईल, एक्स स्क्वेअर प्लस सी इज इक्वल टू 0. तर हे पण तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. जर सी तुमचं 0 असलं तर काय होऊन जाईल, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स इज इक्वल टू 0. हे पण तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे पण तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि जर बघा बी पण 0 आहे अँड सी पण 0 आहे, तर हे काय होऊन जाईल तुमचं ए एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर हे सुद्धा तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे सुद्धा तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर कन्फ्यूज होऊ नका, कन्फ्यूज होऊ नका. तर अशा पद्धतीनं आता तुम्हाला समजलं असेल की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय. अशा पद्धतीनं आता तुम्हाला आयडिया आली असेल की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय. तर परत बघा, तुमच्या बुकमध्ये अजून एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, ती तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. खूपच इझी ॲक्टिव्हिटी आहे ती. आता आपण बघू, हे जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स तुमच्या बुकमध्ये दिलं आहे ना, तर मी ते तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. तर त्याच्यावरनं तुम्ही काय करू शकता, प्रॉब्लेम सेट तुम्ही सॉल्व करू शकता. कोणाला जर काहीही डाऊट असेल, काही समजत नसेल, तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला विचारा. आम्ही प्रयत्न करू की तुमचे जास्तीत जास्त डाऊट, जास्तीत जास्त तुमचे कन्सेप्ट क्लिअर करण्याचा, तुमचे डाऊट क्लिअर करण्याचा. तर बघा, पहिलं एक्झाम्पल आहे पेज नंबर 31वर. एक्झाम्पल 1, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. बघा, त्याचं पहिलं आहे 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3 इज इक्वल टू 0. 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3 इज इक्वल टू 0. बघा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. मग बघा, मॅक्झिमम डिग्री किती आहे, 2. मॅक्झिमम डिग्री आहे 2. आणि बघा, व्हेरिएबल किती आहे, हा बघा, इथे x आहे, इथे x आहे. व्हेरिएबल 1 आणि डिग्री किती आहे, 2. तर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. यस, इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात येत आहे तुमच्या, किंवा याला सरळ सरळ कम्पेअर करा, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी नाही. बघा, दुसरा क्वेश्चन काय, 9y स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू 0. 9y स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू 0. तर बघा, आता याच्यात काय आहे, बघा, ॲक्टिव्हिटी टाईप दिला आहे तुमच्या बुकमध्ये, बॉक्स दिला आहे, इज द ओनली व्हेरिएबल. याच्यात व्हेरिएबल काय आहे तुमचा, वाय. वाय ओनली व्हेरिएबल, बरोबर. अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज, मॅक्झिमम इंडेक्स किती आहे, वायची पॉवर किती आहे बघा, 2. मॅक्झिमम इंडेक्स इज 2. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर दुसरं पण काय आहे, यस, लक्षात राहील. तिसरं बघा, तिसरं इक्वेशन काय आहे, एम क्यूब मायनस 5m स्क्वेअर प्लस 4. एम क्यूब मायनस 5m स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0. एम क्यूब मायनस 5m स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0. ते याच्यात बघा काय, एम काय, एम इज द ओनली व्हेरिएबल. एम काय, ओनली व्हेरिएबल. बट मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज नॉट 2. बघा, ह्याचा मॅक्झिमम इंडेक्स काय, 3. 2 आहे का, नॉट 2. तर मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुमचं आहे का, नो. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, नो. लक्षात येत आहे. अशा पद्धतीने. मग आता बघा, चौथं थोडं ते पण सिम्पल आहे, फक्त त्याला लिहायची पद्धत अशी लिहिली आहे, l+2 l-5 इक्वल टू 0. तर याला जर आपण थोडं सॉल्व करू ना, तर काय होऊन जाईल, कसं सॉल्व करणार, काय केलं असेल, तर याला बघा, याला जर आपण सॉल्व करू तर काय करू आपण, याला l इंटू l-5, बरोबर, ब्रॅकेट ओपन करू, हे पहिला l आहे, दोघांना मल्टिप्लाय करू, प्लस 2 इंटू l-5 इज इक्वल टू 0. ब्रॅकेट ओपन असंच करताना, पहिली टर्म मल्टिप्लाय बाय दिस, दुसरी टर्म मल्टिप्लाय बाय दिस.
तर एल इंटू एल काय होऊन जाईल, एल स्क्वेअर मायनस 5L प्लस 2L, हा 2 इंटू एल आणि प्लस 2 इंटू -5 -10 इज इक्वल टू 0. एल स्क्वेअर बघा -5L प्लस 2L -5L प्लस 2L मायनस 3L -10 इज इक्वल टू 0. आता बघा मग याच्यात व्हेरिएबल काय आहे, व्हेरिएबल काय आहे, एल. मॅक्झिमम इंडेक्स काय आहे, मॅक्झिमम डिग्री 2, मॅक्झिमम डिग्री काय आहे 2, व्हेरिएबल काय आहे एल, एकच व्हेरिएबल आहे बरोबर. देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, देअरफॉर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात राहील. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा की या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेण्याचे. नाही समजलं कमेंट करा, काय डाऊट येते आम्ही तुमचे कमेंटला रिप्लाय देऊ, तुमचे डाऊट्स मॅक्झिमम आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. तर बघा आता पुढे तुमच्या आता बुकमध्ये जर काय दिलं आहे, रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स, रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा रूट्स म्हणजे काहीच नसतं, फक्त हा शब्द तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी असतो. रूट्स म्हणजे काहीच नसतं. बघा हे कोणतंही इक्वेशन आहे, फॉर एक्झाम्पल 3x² प्लस 5x मायनस 5 इज इक्वल टू 0. सपोज हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बरोबर. आता बघा ही एक्सच्या ज्या व्हॅल्यू, एक्सच्या जर आपण काही व्हॅल्यू टाकल्या, जे हे इक्वेशन सॅटिस्फाय करतं आहे, जे हे इक्वेशन सॅटिस्फाय करत आहे ते असतात तुमचे रूट्स. ते काय असतात, रूट्स, किंवा यालाच तुम्ही म्हणू शकता सोल्युशन्स. ठीक आहे. ज्यांना हे माझं वाक्य समजलं जरी नसणार ना, तुम्हाला मी एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो, त्याच्यात तुम्हाला गोष्टी समजून जातील, त्याच्यात तुम्हाला गोष्टी समजून जातील. बघा तुमच्या बुकमध्येच एक एक्झाम्पल दिलं आहे. काय एक्झाम्पल दिलं आहे ते, x² प्लस 5x मायनस 6 इज इक्वल टू 0. x² प्लस 5x, बघा x² प्लस 5x मायनस 6, हे एक पॉलिनॉमियल दिलं आहे बरोबर. हे एक पॉलिनॉमियल दिलं आहे, याला आपण इक्वेशन क्वाड्रॅटिकमध्ये कन्वर्ट करू तर इक्वेट टू 0. आता बघा पुट x इज इक्वल टू -6. आता बघा एक्सची व्हॅल्यू जर आपण -6 घेतली, ही एक्सची व्हॅल्यू आपण काय करू, ह्या इक्वेशनमध्ये पुट करू. बघा -6² प्लस 5 इंटू -6 इज इक्वल टू 0. बघा -6² 36, 5 इंटू -6 -30 -6 इज इक्वल टू 0. बघा -30 आणि -6 काय होऊन जाईल, मायनस मायनस ॲड होऊन जातं ना, आणि साईन लागते मायनसची, इज इक्वल टू 0. बघा 36 मायनस 36, 0 इज इक्वल टू 0. LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे बघा x इज इक्वल टू 6 इज रूट कोणत्या इक्वेशनचं, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, किंवा यालाच आपण म्हणू शकता सोल्युशन, यालाच आपण काय म्हणू शकतो, सोल्युशन. आता बघा दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी काय केलं, x इज इक्वल टू 2 पुट केलं. परत पुट करा या इक्वेशनमध्ये, कोणत्या इक्वेशनमध्ये, या इक्वेशनमध्ये x इज इक्वल टू 2 पुट करा. बघा 2² प्लस 5 इंटू 2 -6 इज इक्वल टू 0. 2² बघा 4 प्लस 10 -6 इज इक्वल टू 0. 14 -6 इज इक्वल टू 0. 14 - 6 काय होऊन जातं 8. 8 आणि 0 बरोबर आहे का, नॉट इक्वल. देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. मग हे सोल्युशन आहे का त्याचं, नो. x इज इक्वल टू 2 सोल्युशन आहे का, नो. म्हणजे त्याचा रूट आहे का मग x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 2, नो, नॉट अ रूट, नॉट अ रूट. x इज इक्वल टू 6 होता ना, यस. म्हणजे जे त्याचं सोल्युशन असेल ते त्याचं रूट असेल, जे त्याचं सोल्युशन असेल ते त्याचा रूट असेल. तर अशा पद्धतीने रूट्स म्हणजे काय, आता तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी
समजल्या असतील. रूट्स म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. तर अशा पद्धतीने बघा, आता तुमच्या बुकमध्ये अजून काही एक्झाम्पल्स दिले, तर ते एक्झाम्पल्स आपण सॉल्व करून बघू. त्या एक्झाम्पल्सवरनं अजून तुमचे बरेपैकी डाऊट्स क्लिअर होऊन जातील. बऱ्यापैकी तुमचे डाऊट क्लिअर होतील आणि मग तुम्ही प्रॉब्लेम सेट जो 2.1 आहे तो खूप इझिली तुम्ही सॉल्व करू शकणार. तर बघा, आता तुमच्या बुकमध्ये काही एक्झाम्पल्स दिले पेज नंबर 32वर, ते आपण सॉल्व करून बघू. तर एक्झाम्पल 2x स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इज इक्वल टू 0. हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे. 2x स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इज इक्वल टू 0. चेक वेदर पहिले बघा, x इज इक्वल टू 3/2 आणि दुसरं आहे x इज इक्वल टू -2. आर सोल्युशन्स ऑर नॉट. बघा, आर सोल्युशन्स ऑर नॉट. तर काहीच नाही करायचं, या इक्वेशनमध्ये फक्त या व्हॅल्यू पुट करू. बघा, सोल्युशन सॉल्व करू. तर बघा, 2 एक्स स्क्वेअरच्या जागी आपण टाकू 3/2चा स्क्वेअर मायनस 7 इंटू 3/2 प्लस 6. बरोबर. आपण कन्सिडर करू फक्त LHS कन्सिडर करू. LHS इज इक्वल टू, तर बघा याला सॉल्व करू. 2 हा 3चा पण स्क्वेअर होईल आणि 2चा पण स्क्वेअर होईल, म्हणजे 9/4 मायनस 7 3 जा 21/2 प्लस 6. आता 2 1 जा 2 2 जा, याला सॉल्व करा. 9/2 मायनस 21/2 प्लस 6. LHS घेतो आपण. बघा, दोघांचं ही टर्म जर सेम असली तर डायरेक्ट मायनस करू शकतो आपण. तर 9 मायनस 21/2 प्लस 6. आता बघा, 9 मायनस 21 काय होऊन जाईल? 9 मायनस 21 काय होऊन जाईल? 9 मायनस 21 तुमचं होऊन जाईल, किती होऊन जाईल? 12. किती होऊन जाईल? 12. तर -12/2 प्लस 6. याला परत सॉल्व करा, क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 6 जा 12. तर बघा, -12 प्लस 12/2. बघा, -12 प्लस 12 0. आन्सर आला 0. आणि RHS पण काय तुमचं 0. तर LHS इज इक्वल टू RHS. LHS, therefore it is the solution of given quadratic equation. Therefore x is equal to 3/2. Therefore x is equal to 3/2 is solution of given quadratic equation. आता बघा, दुसरं काय दिलंय, दुसरंही बघू. दुसरं काय दिलंय, x is equal to -2. चेक करू, x is equal to -2. बघा, इक्वेशन परत लिहितो मी. 2x स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इज इक्वल टू 0. आता याच्यात पुट करायचं, पुट x इज इक्वल टू -2. कन्सिडर करा LHS इज इक्वल टू 2 -2चा स्क्वेअर मायनस 7 इंटू -2 प्लस 6. फक्त लेफ्ट हँड साईड कन्सिडर करतोय. 2 -2चा स्क्वेअर 4 मायनस 7 2 जा किती होतं? 14. आणि मायनस मायनस प्लस, तर प्लस 14 प्लस 6. 2 4 जा 8 प्लस 20 इज इक्वल टू 28. बरोबर. बघा, LHS काय आलं? 28. LHS काय आलं? 20. आणि RHS काय? राईट हँड साईड 0. तर 28 इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे LHS इज नॉट इक्वल टू RHS. तर मग याचं सोल्युशन आहे का? नो. देअरफॉर x इज इक्वल टू -2 इज नॉट अ सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर x इज इक्वल टू -2 त्याचं रूट आहे का? नो. x इज इक्वल टू -2 त्याचं रूट आहे का? नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे जे इक्वेशन, जी एक्सची व्हॅल्यू इक्वेशन सॅटिस्फाय करते त्याला आपण म्हणतो सोल्युशन, किंवा त्यालाच आपण म्हणतो रूट,
किंवा त्यालाच आपण म्हणतो रूट. तर बघा अशा पद्धतीनं तुमच्या बुकमध्ये नंतर एक ॲक्टिव्हिटी दिली आहे त्याच पेजवर. तर ती ॲक्टिव्हिटी तुम्ही प्लीज सॉल्व करा. म्हणजे तुम्हाला काय होऊन जाईल, प्रॅक्टिस होऊन जाईल. तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला गोष्टी जमणार नाही. मॅथ्स इज ऑल अबाउट प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. तुम्ही मॅथ्सला तुम्ही मगअप नाही करू शकत, तुम्ही रट्टा मारू शकत नाही. तुम्हाला गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि तुम्ही गोष्टी जेव्हा समजून घ्याल तर तुम्ही आणि त्याला प्रॅक्टिस कराल तर तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. आणि कॉन्फिडन्स आल्याने तुमचे पुढचे जे मॅथ्सचे जी फिअर आहे, जी मॅथ्सबद्दल जी तुम्हाला भीती आहे ती तुमच्या मनातनं निघून जाईल आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मॅथ्स सॉल्व करू शकता. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ही ॲक्टिव्हिटी तुम्ही प्लीज सॉल्व करा, हे की नाही. आणि अशा पद्धतीने रूट्स म्हणजे काय आपण बघितलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय आपण बघितलं. आणि एवढ्या आजच्या लेक्चरवर, हे तुमचं लेक्चर नंबर 1 आहे, या लेक्चरवर तुमचं प्रॉब्लेम सेट 2.1 इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. काहीही तुम्हाला डाऊट असतील आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना मॅथ्स कठीण जात असेल, ज्यांचा अभ्यास झाला नसेल, ज्यांनी ट्युशन लावली नसेल, बरोबर, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. काही डाऊट्स असेल तर कमेंटमध्ये विचारा किंवा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा.